बातमी दिल्लीतनं आहे। राज्यसभेतील शहांच्या वक्तव्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। प्रत्येक वेळी आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झालेली आहे असं वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं होतं। आंबेडकर यांच्याऐवजी देवाचं नाव घ्या असं विधान सुद्धा अमित शहांनी केलं। देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता असं विधान अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये बोलताना केलेलं होतं। याच वक्तव्याविरोधात आता विरोधक एकवटलेले आहेत, निषेध व्यक्त करतायत। संसदेबाहेर सध्या विरोधकांनी एकत्र येत त्याचा विरोध दर्शवलेला आहे। तर संसद परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे। आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन विरोधक निषेध व्यक्त करतायत। यामध्ये खरगे, प्रियंका गांधी, राहुल गांधी सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान दुसरीकडे अमित शहांच्या राज्यसभेतील वक्तव्याचे पडसाद विधानसभेमध्ये सुद्धा आज उमटल्याचं पाहायला मिळालं। नितीन राऊत यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करत मागणी केलेली आहे। दरम्यान अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा काँग्रेस करत आहे। त्यामुळे एकंदरीतच राज्यसभेतील शहांच्या वक्तव्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। दरम्यान काल राज्यसभेमध्ये अमित शहा यांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात। मान्यवर, अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अच्छी बात है ना, सुनिए तो। तर राज्यसभेतील अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। खास करून काँग्रेस आता निदर्शनं करताना पाहायला मिळतेय। प्रत्येक वेळी आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झालेली आहे। आंबेडकर यांच्याऐवजी देवाचं नाव घ्या असं विधान अमित शहांनी केलं आणि याचा निषेध आता काँग्रेस दर्शवत आहे। या सगळ्या संदर्भात रामराजे शिंदे आपल्याला अधिकची माहिती देतील। रामराजे, काँग्रेसकडून विरोधकांकडून ही निदर्शनं केली जात आहेत। सध्याची आता त्यांची मागणी काय? बिलकुल, अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा नेमका अर्थ कसा काढला जातोय हे पाहणं गरजेचं आहे। कारण काँग्रेससह इतर इंडिया अलायन्स मधल्या आम आदमी पार्टी असेल किंवा सर्वच पक्षांनी जे आहे ते निदर्शन केलेलं आहे संसदेमध्ये। आणि यामध्ये महाराष्ट्रातून वर्षा गायकवाड या सुद्धा होत्या, ज्या की खासदार आहेत। आणि यांचं म्हणणंच हेच आहे की अमित शहा यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये माफी मागावी, परंतु त्यावर भाजपनं पलटवार केलेला आहे। आणि भाजपनं राज्यसभेमध्ये किरण रिजिजू त्यांचे मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की उलट काँग्रेसनंच अपमान केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, कारण त्यांना भारतरत्न दिला नाही। आणि अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना एक प्रकारे केल्याचा प्रत्यारोप आता करण्यात आलेला आहे। खरं तर काल अमित शहा काय म्हटले होते तर आंबेडकर यांच्या नावानं अनेकांनी जप सुरू केलेला आहे, म्हणजे की त्यांचं जे खोटं प्रेम जे आहे ते आंबेडकरांवर दाखवलं जात आहे। परंतु जेवढ्या वेळ आंबेडकरांचं नाव घेतलंय तेवढं झाली असती, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। पण त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आता निदर्शनं जे आहेत ते दिसून येत आहेत। निश्चित। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर एकंदरीतच राज्यसभेतील अमित शहांच्या या वक्तव्यानंतर कालच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत। आज अमित शहांनी माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे। प्रत्येक वेळी आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झालेली आहे असं विधान खरं तर अमित शहा यांनी केलेलं होतं। दरम्यान काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या या मागणीनंतर भाजपनंच त्यांच्यावर पलटवार केलेला आहे। या सगळ्यामध्ये काँग्रेसची चूक असल्याचं विधान भाजपकडून काल करण्यात आलं। संसद परिसरामध्ये विरोधकांनी ही निदर्शनं केलेली आहेत, आंदोलन केलेलं आहे। आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन विरोधक आपला निषेध व्यक्त करतायत। यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, राहुल गांधी, इतर खासदार, महाराष्ट्रामधल्या खासदार वर्षा गायकवाड या सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजप विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा काही वेळापूर्वी करण्यात आलेली होती। दरम्यान या संपूर्ण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पाहूयात। अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता, आम्हाला स्वर्ग बघायचाच नाही। स्वर्ग काय असतो, देव काय असतो आम्हाला माहितीच नव्हतं। मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं, ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं। आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही, तर आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे। ही जर कोणाला फॅशन म्हणत वाटत असेल तर त्याला परत एकदा आम्हाला मागे न्यायचंय। संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती।
स्त्रियांना स्त्रिया म्हणून जगता आलं नसतं. मागासवर्गीय 98% लोकांना 2% लोकांच्या हाताखाली जगावं लागलं असतं. ज्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला होता, आम्हाला देवळात जाऊ देत नव्हते, त्या देवाचं तुम्ही मला नाव घ्यायला सांगताय. अहो, आमच्या दृष्टीने देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत. आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही, आमच्या मनातला आवाज आहे, मनातला आवाज. अध्यक्ष महोदय, हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे. संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे. दलित समाजाचा अपमान आहे. हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत. त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, सदर औचित्याच्या मुद्द्यावर सदस्यांना त्यांचं मत मांडण्याचा आणि विषय मांडण्याचा नाही त्यांनी औचित्य मांडलं नाही. तुम्ही काहीतरी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून इन्फॉर्मेशनचा पण अधिकार आहे. पण अध्यक्ष महोदय, आपल्याला ठरवायला लागेल ना, राज्यसभेच्या प्रोसिडिंगवर इथे चर्चा करणार का? अध्यक्ष महोदय, आपल्याला ठरवायला लागेल ना. आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा. राज्यसभेच्या प्रोसिडिंग मध्ये तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्डवरचं काढा. अध्यक्ष महोदय, माझी विनंती. अध्यक्ष महोदय, बसा, आम्ही तपासून ठरवीन. चला.